आज साखरेऐवजी गुळाचा वापर करून इथे मी रवा केक बनवते आहे। त्यासाठी केक टीनमध्ये प्रथम बटर पेपर लावून घेतला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप रवा, पाऊण कप गुळाची पावडर, 4 वेलची, थोडंसं जायफळ किसून घातलं आहे आणि त्याची बारीक अशी पावडर करून घेतली आहे। आता ही पावडर बाउलमध्ये काढून त्यावर चाळण ठेवून त्यामध्ये मी अर्धा कप मैदा, अर्धा कप गव्हाचं पीठ, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टीस्पून बेकिंग सोडा घेतला आहे, चिमूटभर मीठ घातलं आहे आणि याच वेळेला इथे मी कढई गॅसवर तापत ठेवली आहे। त्यावर झाकण ठेवून ती व्यवस्थित तापवून घ्यायची आहे, कारण त्यामध्ये मला केक बेक करायला ठेवायचा आहे। आता या मिश्रणामध्ये हे एकजीव करून चिमूटभर मीठ घातलं आहे आणि अर्धा कप तेल घातलं आहे। 1 कप इथे दुधाचा वापर करणार आहे। दूध रूम टेम्परेचरचं असावं, दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। अशा प्रकारे बॅटर करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केक टीनमध्ये ते ओतून घेतलं आहे। केक टीन 2-3 वेळा व्यवस्थित टॅप करून घेतला आहे, म्हणजे त्यामुळे एअर बबल्स निघून जातात। आता हा केक बेक करायला कढईमध्ये स्टँड ठेवून मी ठेवला आहे आणि 40 मिनिटासाठी हा बेक करायचा आहे। पहिली 5 मिनिटं मोठ्या फ्लेमवर आणि पुढची 35 मिनिटं फ्लेम बारीक करून तो बेक होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता 40 मिनिटानंतर अशा प्रकारे हा केक रेडी होतो। आता टूथपिकच्या साहाय्याने तो चेक करून घ्यायचा आहे। टूथपिक कोरडी आली म्हणजे केक आतपर्यंत आपला छान शिजला आहे। आता हा अर्ध्या तासासाठी असाच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर तो डीमोल्ड करायचा आहे आणि त्याचे छान असे स्लाइस करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता अतिशय स्पॉन्जी असा केक तयार झाला आहे आणि गुळामुळे त्याची चव अतिशय अप्रतिम लागते आणि पौष्टिक केक आहे। रेसिपी देखील सोपी आहे, नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।